केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त काटोलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन, विविध पदाधिकारी यांचा सत्कारसुद्धा या शिबिरात करण्यात आला। काटोल येथे या शिबिराचे 26वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली। माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा 69वा वाढदिवस या काटोल शहरामध्ये साजरा होत आहे। या ठिकाणी भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहेत। आपल्या सोबत दिनेशजी ठाकरे आहेत, ज्येष्ठ नेते तसेच कृषी मित्र। काय सांगू शकाल, हे भव्य दिव्य रक्तदान शिबिर आज नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे। या विधानसभेचे सन्माननीय आमदार माननीय चरण भाऊ या ठिकाणी आम्ही हा 26व्या वर्षीचा हा कार्यक्रम आहे। दरवर्षी माननीय नितीनजींच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ रक्तदान, फळ वाटप, अनाथांना धान्य वाटप असे विविध नाना उपयोगी कार्यक्रम होतात। यावर्षी त्यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासोबत ज्या ज्येष्ठ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्य केलं त्यांचा कार्यकर्ता समूह सत्कार आपण या ठिकाणी 25 लोकांचा करत आहोत। आणि दरवर्षी 200 ते 250 लोक साहेबांच्या वाढदिवसाला रक्तदान करतात। सन्माननीय आमदार महोदय, या ठिकाणचे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते अतिशय उत्साहात दरवर्षी या काटोल नगरीमध्ये, काटोल विधानसभेमध्ये माननीय नितीनजी गडकरी यांचा वाढदिवस सर्व स्तरावरून मोठ्या प्रमाणात साजरा। नितीनजी गडकरी यांच्याकडे एक व्हिजन नेतृत्व म्हणून पाहिलं जातं, एक विकास पुरुष म्हणून पाहिलं जातं। काय सांगू शकाल आपण? माननीय नितीनजींनी व्हिजन नेतृत्व तर आहेच, पण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत उभा करण्याचं काम त्यांनी केलं। त्यांच्या हातावर तयार झालेला कार्यकर्ता आजही भारतीय जनता पार्टीमध्ये तात्काळ कामच करत आहे आणि देशासमोर जेवढे काही आव्हान होते त्यांना पेलण्यासाठी समर्थ नेतृत्व आमच्या नागपूरचं दिल्लीमध्ये गेलं आहे, याचा अभिमान आम्हाला त्यांच्याबद्दल आहे। एक मोठा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य हे जे रक्तदान शिबिर जे आहे हे एक युवा वर्गासाठी एक प्रेरणादायी म्हणून या ठिकाणी हे आयोजन केल्याचं आपल्या सोबत बोलताना दिनेशजी ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे। विदर्भ न्यूज तर्फे नितेश सिंगारे, काटोल।